नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये जेवण जास्त जात नाही, त्यामुळे जेवण कमी जास्त होतंच आणि चपात्या आपण मोजून करतो, पण भात कमी जास्त होतो. आता शिल्लक राहिलेल्या शिळ्या भाताचं करायचं तरी काय हा प्रश्न पडतो. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी शिळ्या भाताचा एक मस्त पदार्थ घेऊन आली आहे. रेसिपी अतिशय सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी 1 वाटी रात्रीचा शिल्लक राहिलेला शिळा भात घेतलेला आहे. हे बघा, आपण आता हा भात मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि मिक्सरवरती बारीक असं फिरून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय भात आपला मिक्सरवरती छान असा बारीक वाटून झालेला आहे. हे बघा, आपण आता हा पॅन मध्ये काढून घेऊया. त्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवून घेतलेला आहे. आता हा वाटलेला भात यामध्ये काढून घेऊया. आता ज्या वाटीने आपण भात मोजून घेतला सेम त्याच वाटीने 1 वाटी पाणी यामध्ये घालायचंय. आता हा वाटलेला भात आपल्याला पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. हा भात पाण्यामध्ये चांगला मिक्स करून झालेला आहे. आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. त्यानंतर 2 लाल ओल्या मिरच्या मी छान अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत, यामध्ये घालूया. आता हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचंय. तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालेलं आहे. आता यामध्ये घालूया 1 वाटी रवा. हा रवा देखील आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तर ह्या भाताच्या मिश्रणामध्ये रवा आपला चांगला मिक्स करून झालेला आहे. हे बघा, आता गॅस बंद करायचा आहे आणि 5 मिनिटांसाठी यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. इथे 5 मिनिटं झालेली आहेत, यावरच मी झाकण काढते. तर तुम्ही बघू शकताय रवा छान असा वाफवून झालेला आहे. आपण आता हा ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया. त्यानंतर इथे मी 1 वाटी भिजवलेली मुगाची डाळ घेतलेली आहे. हे बघा, आपण आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे, 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 4 ते 5 लसूण पाकळ्या, सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पानं यामध्ये घालायची आहेत. तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही, पाणी न घालता शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचंय. तर इथे मी शक्य होईल तेवढी डाळ बारीक फिरून घेतलेली आहे. हे बघा, काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये घालूया पाव चमचा हळद, पाव चमचा धनेपूड, सोबतच 1 चमचा यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचंय. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालूया. आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय. त्याला छान असं मिक्स करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय सर्व साहित्य आपलं छान असं एकजीव करून झालेलं आहे. तर आपलं हे डाळीचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया. तर इकडे आपला रवा देखील थंड झालेला आहे. आता हा रवा आपल्याला चांगला मळून घ्यायचा आहे. तर हा रवा मी चांगला मळून घेतलेला आहे. हे बघा, आता यामधला चपातीप्रमाणे 1 उंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे बघा, हातावर छान असा गोल करून घेऊया. आता याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. त्यासाठी इथं मी पोलपाटाने लाटणं घेतलेलं आहे. तर सर्वात अगोदर आपण पोलपाटाला तेल लावून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचंय. लाटण्याला देखील तेल लावून घेतेय. हा उंडा यावर ठेवायचा आहे आणि मस्त असा चपातीप्रमाणे लाटून घ्यायचा आहे.
तर इथे तुम्ही बघू शकताय उंडा मी छान असा लाटून घेतलेला आहे. हे बघा, आता यावरती ना आपल्याला तयार केलेलं डाळीचं मिश्रण लावून घ्यायचंय. मिश्रण आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय. मिश्रण लावून झाल्यानंतर याची ना आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे. हे बघा, छान अशी टाईट गुंडाळी करायची आहे. हे बघा, तर इथे आपली ही गुंडाळी बनवून तयार झालेली आहे. आपण आता ही चाळणीमध्ये काढून घेऊया. तर इथे मी ना चाळण घेतली आणि चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलेलं आहे. आता ही गुंडाळी यामध्ये ठेवून घेतेय. अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या तयार करून घेऊयात. इथे बघा, आपल्या सगळ्या गुंडाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आपण आता ह्या वाफवून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे. आता ही चाळण ना यामध्ये मी ठेवून घेतेय. त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्या गुंडाळ्यांना 10 ते 12 मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या. तर इथे 10 ते 12 मिनिटं झालेली आहे. त्यावरच मी झाकण काढतेय. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या गुंडाळ्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत. गॅस बंद करूया आणि ह्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड करून घेऊया. चला, इथे आपल्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत. आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या. इथे आपल्या सगळ्या वड्या मस्त अशा कट करून झालेल्या आहेत. दिसायला अतिशय सुंदर दिसतात, तेवढ्याच चवीला जबरदस्त लागतात. आता ह्या वड्यांना मस्त अशी एक फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी कढईमध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल घालूया. तेल आपलं चांगलं गरम झालं की अर्धा चमचा यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी आपली चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे घालूया. 1 चमचाभर तीळ घालायचे. त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालूया. फोडणी आपल्याला अर्धा मिनिट चांगली परतून घ्यायची आहे. फोडणी आपली चांगली परतून झाली की कट केलेल्या वड्या घालूया. आता ह्या वड्यांना आपण 1 ते 2 मिनिटं चांगल्या परतून घेऊया. अगोदर यांना चांगलं मिक्स करून घ्यायचंय. वड्या आपल्या चांगल्या परतून झाल्या की वरनं घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे आपला शिल्लक राहिलेल्या शिळ्या भाताचा चटपटीत नाश्ता बनवून तयार झालेला आहे. चवीला जबरदस्त लागतो. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आपण आता हा नाश्ता काढून घेऊया. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदना किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.